अशोक खरात HIV पॉझिटिव्ह. हजार बायका पोरं संकटात. या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नाशिक सत्र न्यायालयाने आरोपी अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरात आणि त्याला भेटलेल्या सर्वांची HIV टेस्ट करा, असं खळबळजनक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. अशातच बिग बॉस फेम आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल थत्ते यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. थत्ते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून खळबळजनक दावा केलाय. अनिल थत्ते यांनी @BigBoss_अनिल थत्ते या इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर करत म्हटलंय, सत्यानाश. पोलिसांकडून जो काही तपास चालू आहे त्यात भयानक असा मेडिकल रिपोर्ट आलाय. काही चॅनल्स आणि यूट्यूबवाल्यांनी तो कोट केलाय, पण त्याच्या रिपरकेशनबद्दल कुणीच बोलला नाही. नुसतंच एवढंच दिलंय की तो HIV पॉझिटिव्ह आलाय. आता त्याची ख्याती होती, अपत्यप्राप्तीसाठी तो जे काही करतो ते करतो. सरकारी यंत्रणाच दावा असं करतायत की 1000 बायका अपत्यप्राप्तीच्या प्रकरणात पीडित आहेत. याला HIV असेल तर 1001 बायकांना HIV होऊ शकतो. त्यांच्या पोरांना, नवऱ्याला होऊ शकतो. 1000 संसार संकटात आले त्याची चर्चा करा. अशोक खरातचं लॅपटॉप आणि साहित्य जप्त केलं असेल तर मग पेनड्राईव्ह समोर का आणला जात नाही? तो जर समोर आला तर मंत्रिमंडळातील 2-3 मंत्र्यांची विकेट जाईल, असं मोठं विधानही वडेट्टीवार यांनी केलं होतं. दरम्यान अशोक खरातच्या शिक्षणाचा बायोडेटाही नुकताच समोर आलाय. खरातला 10वीच्या परीक्षेत गणितात 28 गुण, मराठीत 39 गुण, इंग्रजीत 37 गुण, विज्ञानात 62 गुण, समाजशास्त्र 38 गुण, हिंदीत 47 गुण मिळाले असल्याची माहिती समोर